मी अजून एक गंमत म्हणून तिथे माऊलींच्या कृपेचा अनुभव सांगतो. मी पालखीला खांदा द्यायला तिथेच होतो, त्याच वर्षी किंवा त्याच्या पुढच्या मागच्या वर्षीची गोष्ट असेल. तर ते साधारणपणे 40 मिनटं जातात, जवळपास 30-40 मिनटं जातात तेवढं अंतर क्रॉस करायला. तर ते मी दरवर्षी वारीला जात असल्यामुळे त्या खांदेकरांची माझे संपर्क चांगला असल्यामुळे त्यांनी मला ठेवायचे की शेवटपर्यंत खांदा दे, पूर्ण पुढची 40-45 मिनटं खांदा दे असं. तर मी खूप तहान लागली होती मला. ते धावपळ खूप असते, चालत आलेलो होतो आम्ही त्यात खांदा द्यायला परत. पण तिथे गर्दी असते, 5-6 खांदेकरी असतात. मी जसा छोटा असल्यामुळे चेपला गेलो होतो त्याच्यात, त्या पालखीला. असा मला कुणाला सांगता येईल, कोण पाणी देणार ना तिथे एवढ्या गोंधळात. मला खूप तहान लागली होती. आता तहान मी काय केलं, मला पालखीला पहिला खांदेकरी असल्यामुळे मला पालखीत दिसत होतं ना, शांतपणे चाललेलं. म्हणजे एखादा खडीसाखरेचा खडा किंवा काय साखर फुटाणा कोणी टाकलेला दिसला तर खाऊ, माझा डावा हात मोकळा असतो, उजवा हात खांद्याला असतो. काहीच नव्हतं. म्हणलं जाऊ दे आता, काहीच काय कुणाला मागणार, शक्य नव्हतं. साधारणपणे त्या तळापाशी, वेळापूरच्या तळापाशी मी पोचलो आणि त्यावेळी ज्ञानोबा खांदेकरी म्हणून एक खांदेकरी होता. तो एकदम मागे वळला आणि तोंड उघड म्हणाला आणि एवढा मोठा खडीसाखरेचा खडा त्यांनी माझ्या तोंडात टाकला. त्याला कुठनं मिळाला, त्यांनी कुठनं हे केला, मला तहान लागलेली त्याला काय माहिती, काहीच संबंध नाही. तो पार समाजार्थी होईपर्यंत मी चगळत होतो. मला तहान बिहान माझी सगळी गेली. एवढा मोठा खडीसाखरेचा कडा तोंडात टाकला कुठून तरी अचानक. आता हे मला तहान लागलेली माऊलींना नाही कळली काही. अनुभवच आहे ना हा. आपल्याला असं का वाटतं की मला ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्षच दिसले पाहिजेत म्हणजे अनुभव नाही. माझ्या लायकीचा अनुभव मला येणार ना. माझी जेवढी तयारी आहे तेवढा अनुभव मला येणार. माझ्या मनातली गोष्ट कळलीच ना माऊलींना. मला खूप तहान लागली होती.